कोजागिरी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्या हे सेशन जॉईन केलं त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. तर बऱ्याच जणांना मी पहिल्यांदाच भेटते आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला माहीत नाहीये म्हणून माझं इंट्रोडक्शन देणं मी आवश्यक समजते. तर तुम्ही म्हणाल कोण आहे ही? का सेशन घ्यायला लागली आहे? काय म्हणजे काय याच्या पाठीमागची हिस्ट्री, जिओग्राफी आपल्याला उत्सुकता असतेच, राइट? तर नमस्कार सगळ्यांना. माझं नाव स्मिता नलावडे. मी इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा आणि मेडिटेशन एक्सपर्ट आहे आणि योगशाला ही माझी फर्म आहे. ठीक आहे. मागच्या 8 ते 9 वर्षांपासून मी या फील्डमध्ये आहे. माझे योगाचे आणि मेडिटेशनचे रेग्युलर क्लासेस होतात. शिवाय मी कॉर्पोरेट योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते आणि आत्ताच नुकतीच मी रेकी हीलर म्हणून सुद्धा स्वतःला सर्टिफाईड केलेलं आहे. त्यामुळे माझ्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. आता थोडे दिवसांनी मी क्रिस्टल हिलिंग सुद्धा शिकत आहे. ते सुद्धा पूर्णत्वाला जाणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठी राहो एवढीच इच्छा. ठीक आहे. थँक्यू. आता कोजागिरी पौर्णिमा काय आहे एवढं स्पेशल की कोजागिरी पौर्णिमेचं आपण मेडिटेशनचं एक सेशन ठेवलेलं आहे स्पेशल. तर आहे असं खास आहे कोजागिरी पौर्णिमेमध्ये काहीतरी. कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती वर्षातून एकदाच येते, बरोबर? मागच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेला आपण सगळ्यांनी काय काय केलं होतं एक थोडंसं रिकॅप घेऊन बघा. आठवतंय का तुम्हाला? मागच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेला काय केलं होतं? त्याच्यानंतर दिवाळीला काय केलं? मग पुढे होळीला काय केलं? मग गुढीपाडव्याला काय केलं? आठवून बघायचं आहे. थोडंसं आपल्या मेंदूला ताण द्यायचा आहे. मागच्या वर्षीपासून आतापर्यंत ह्या कोजागिरीपर्यंत आपण थोडंसं बॅक ऑफ द आपल्या माइंडमध्ये जाऊयात. आठवण्याचा प्रयत्न करूयात, की आपण काय-काय केलं होतं किंवा असे कुठले प्रसंग आपल्या आयुष्यात येऊन गेलेत. काय-काय चांगलं घडलं, काय वाईट घटना घडल्या आहेत, ते सगळं कुठेतरी स्वतःला थोडासा ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. ह्याचा आपल्याला नंतर सेशनच्या शेवटी मेडिटेशनमध्ये उपयोग करायचा आहे. ठीक आहे. तर कोजागिरी पौर्णिमा ही जी आहे ती वर्षातनं एकदाच येते. त्याला शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. हे सगळ्यांना माहितीच आहे, राइट? तर कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका अशी आहे की ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी साजरी केली जाते आणि याचा थेट संबंध जो आहे तो देवी लक्ष्मीच्या जन्माशी आहे. ओके. तर अशी मान्यता आहे की या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी ही स्वतः धर्तीवरती येत असते आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देत असते. त्यामुळेच कोजागिरी असा शब्द आहे. को म्हणजे कोण आणि जागरती म्हणजे कोण कोण जागरण करत आहे, राईट? तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण शक्यतो काय करतो की जागरण करतो. म्हणजे आता आपल्याला त्यातला मेन मुद्दा आपला एवढाच आहे की आपण जागरण करायचं, मसाला दूध बनवायचं आणि ते प्यायचं, राईट? पण त्याची खरी आख्यायिका अशी आहे की ते दूध जे आहे ते रात्रभर चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलं जातं. या वेळेला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे जे किरण असतात त्या चंद्रकिरणांमधून पृथ्वीवरती अमृत वर्षाव होत असतो. येतं लक्षात? म्हणून ते अमृत वर्षावाचं पवित्र झालेलं दूध ते अमृत सगळ्यांना प्राशन करायला मिळावं ही त्याच्या मागची खरी आख्यायिका आहे आणि म्हणून ते कोजागिरीला आपण अमृत वर्षाव झालेलं असं दूध किंवा खीर प्राशन करत असतो. येते लक्षात? तर अशा वेळेला जो पृथ्वीवरती अमृत वर्षाव होत असतो त्यावेळेला देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवरती येत असते आणि जे जे जागरण करत असतात, जे जे देवीची उपासना करत असतात त्या सगळ्यांना देवी लक्ष्मी स्वतःहून प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असते. म्हणून ही कोजागिरी पौर्णिमा अशी साजरी केली जाते आणि ती देवी लक्ष्मीची उपासना करण्यासाठी मेनली लोक त्याचा उपयोग करतात. येतं लक्षात? तर आजची कोजागिरी पौर्णिमा पण अशीच खास आहे. पण आजच्या कोजागिरी पौर्णिमेला ग्रहण आहे. त्यामुळे आपण या वेळेला हे दूध ठेवणार नाही आहोत. येतं लक्षात? कारण की ग्रहण आहे त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाणार आहे आणि ग्रहण काळामध्ये केलेली कुठलीही गोष्ट आपण ग्रहण करत नाही, सेवन करत नाही. त्यामुळे ते आज न करता आपण उद्या करू शकतो. ओके. शिवाय तुम्हाला माहित असेल जर मूनलाईटमध्ये तुम्ही जर पाणी वगैरे चार्ज करून घेत असाल तर तेही आज करायचे नाहीये. क्रिस्टल्स चार्ज करायचे नाहीयेत. ठीक आहे?
आणि थोडक्यात काय आहे, तर ही जी कोजागिरी पौर्णिमा आज आहे त्याच्यामध्ये ग्रहण आहे आणि त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा असून सुद्धा ग्रहणामुळे आपली चंद्रनाडी बंद राहणार आहे. ठीक आहे. आणि सूर्य तर आत्ता अवेलेबल नसतो, तो सकाळीच असतो. त्यामुळे आपली सूर्यनाडी सुद्धा बंद राहणार आहे. आणि आत्ता ही इतकी प्रभावी अशी वेळ आहे, की ह्या वेळेला आपली सुषुम्ना नाडी ॲक्टिव्हेट होणार आहे. येतंय लक्षात? आणि ज्यावेळेला सुषुम्ना नाडी ॲक्टिव्हेट होते, त्यावेळेला आपण जे काही जप-तप करतो, जे काही ध्यान करतो, त्याचे आपल्याला कैक पटीने फायदे मिळत असतात. ओके? तर तुम्ही मला सगळ्यांनी सांगायचंय, की तुमच्या आयुष्याचा मोटिव्ह काय आहे? की येत्या वर्षभरामध्ये तुमच्या सगळ्यांना तुम्हाला असं काय वाटतंय, की एखादं तुमचं स्वप्न असेल किंवा एखादी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा एखादी तुम्ही कुठलीतरी गोष्ट ध्येय ठरवलं असेल, ते पूर्ण व्हावं असं वाटतंय. तर तुम्ही सगळ्यांनी सांगायचे आहे. प्रायोरिटीवरती असणारे तुमचे 5-5 जे काही ध्येय आहेत ना, तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा स्वतः सुद्धा सांगू शकता. बघा, मोस्ट प्रायोरिटीवरती असणारं तुमचं ड्रीम कोणतं आहे? आठवा. मला सांगायला हरकत वाटत असेल तर तुम्ही स्वतःच्या मनामध्ये लिस्ट करा किंवा एखाद्या पेपरवरती लिस्ट करा आणि आठवा स्वतःचं ड्रीम काय आहे? प्रायोरिटीवरती असणारं ड्रीम काय आहे? डन? 5 ड्रीम्सची लिस्ट केली तुम्ही? केली असेल तर थम्स अप दाखवा. ओके, गणेश सर म्हणतात येस, स्मिता मॅम येस, सत्यम सर येस म्हणतात. व्हेरी गुड. मला ओके, ठीक आहे. कांचन मॅडम येस म्हणतात. व्हेरी गुड आहे, ठीक आहे. व्हेरी गुड. श्रीकांत सर पण येस म्हणतात. व्हेरी गुड. आता मला सांगा, तुम्ही जे तुमचे 5 प्रायोरिटीवरती असणारे ड्रीम्स जे ठरवलेत ना, ते 5 प्रायोरिटी असणाऱ्या ड्रीम्समध्ये तुमची स्वतःची प्रायोरिटी कुठे आहे? तुम्ही स्वतः त्या 5 नंबरपैकी कुठल्या नंबरवरती आहात? व्हेरी गुड. ज्योती मॅम म्हणतात, चांगले आरोग्य, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, रिलेशनशिप, हॅपी लाईफ. व्हेरी गुड. रुपाली मॅम म्हणतात, सगळ्यात आधी निरोगी आयुष्य. व्हेरी गुड. चला, तुमच्या प्रायोरिटीवरती तुम्ही आहात. खूप छान वाटलं ऐकून. बाकी सगळ्यांनी विचार करायचा आहे, की आपल्या ड्रीम्सच्या प्रायोरिटीमध्ये आपण किती नंबरवरती आहोत? सांगा मला. आपण काय करत असतो माहितीये का? आपल्या ह्या आयुष्याच्या रहाटगाडग्यामध्ये ना कुठेतरी आपण अडकलोय. आपण पैसा कमवायचा, खर्च करायचा, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, याच्यात कुठेतरी आपण अडकून गेलोय आणि ते दुष्टचक्र असं फिरतंय, की त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःकडे बघायला वेळच नाहीये. राइट? ह्या दुष्टचक्रात आपण इतकं अडकून गेलोय ना, की कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, कर्जाचे हप्ते आहेत, जे काही आहे आपल्याला करायचंय. आपला जॉब आहे, त्याचं बर्डन आहे, मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, घरातल्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपल्या आई-बाबांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या ओझ्याखाली आपण स्वतःला असं गाडून टाकलंय कुठेतरी. राइट? पटतंय ना? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःसाठी किती वेळ काढता? दिवसभरामध्ये तुम्ही स्वतःसाठी 10 मिनिटं तरी काढता का? बघा, आठवा. रोजचा दिवस तुमचा कसा सुरू होतो आणि कसा संपतो तुम्हाला समजतं का? तुमचं सेल्फ टॉक, स्वतःचं आत्मचिंतन होतं का? सकाळी जेव्हा तुम्ही उठता तो पण मोबाईलच उठवतो, राइट? त्याच्यानंतर रात्री झोपता तो पण मोबाईलच झोपवतो तुम्हाला. त्याच्यावरतीच काहीतरी बघत-बघत तुम्ही झोपी जाता. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जेव्हा स्वतःसाठी वेळ काढाल, त्यावेळेला तुम्हाला समजेल की आयुष्य किती सुंदर आहे. बघा, विचार करा. आपल्याला येणारा राग, आपल्याला येणारा द्वेष, आपल्याला दुसऱ्याबद्दल वाटणारी असूया, जेलसी, हे सगळं आपल्या बरोबर घेऊन आपण जगतोय. कुठेतरी आपली कायम कंपॅरिझन चालू असते, की यार देवाने हे सगळं मलाच दिलंय. समोरचा माणूस किती सुखी आहे. समोरच्या माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्षात काय आहे ते आपण डोकवायला जात नाही. वरून छान-छान दिसणारं असलं तरी पण आतमधनं त्याचं आयुष्य किती पोखरलेलं आहे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्याशी कधीच करायची नाही. राइट? तुम्हाला एक गोष्ट सांगते. एका कंपनीमध्ये एक सर्व्हे चालू असतो. त्या सर्व्हेच्या मध्ये म्हणजे काय झालं, सगळे लोक असे मानसिकदृष्ट्या खूप चिंतित वाटले म्हणून त्यांच्या सुपरवायझरनी असं ठरवलं, की आपण एक काम करूया, ह्या सगळ्यांना मोटिव्हेट करण्यासाठी एखादे मोटिव्हेशनल स्पीकर आपण कंपनीमध्ये बोलवूया. ठीक आहे?
तर त्यांनी काय केलं, ते मोटिवेशनल स्पीकर कंपनीमध्ये बोलवले, त्यांचं तिथे लेक्चर झालं, सगळ्या एम्प्लॉईजनी अटेंड केलं, त्यांना खूप खूप छान वाटलं, सगळे एकदम असे मोटिवेट झाले. पण ते मोटिवेशन त्यांचं 10-15 मिनिटं टिकलं, नंतर ते लंच ब्रेक झाला त्यांचा. सगळेजण जेवायला बसले आणि आता कंपनी म्हटल्यानंतर मोस्टली सगळे मजूर सारखे असे किंवा म्हणजे लंच ब्रेक झाल्यानंतर सगळे एकत्रच जेवायला बसतात, राइट? ते आपलं कॉर्पोरेट सारखं हे नव्हतं, की ज्याला त्याला वेळ मिळेल तेव्हा त्यांनी जाऊन एकट्याने जेवून यायचं, असं नव्हतं. तर ते सगळेजण एकत्र जेवायला बसले आणि जेवताना त्यांचे विषय सुरू झाले. जेवताना प्रत्येक जण दुसऱ्याला स्वतःचं दुःख ऐकवत होतं. ते म्हणत होते, की ह्यांनी छान लेक्चर दिलंय, खूप छान वाटलं, खूप मोटिव्हेट वाटलं. पण खरंच शक्य आहे का? तुझं बरं आहे बाबा, तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण माझ्या आयुष्यात काय-काय प्रॉब्लेम आहेत ते माझं मलाच माहिती. हे प्रत्येक जण एक दुसऱ्याला सांगत होते. प्रत्येकाला असं वाटत होतं, की माझाच प्रॉब्लेम खूप मोठा आहे. समोरच्याला काही टेन्शन नाहीये. आणि मग हे सगळ्यांचं जेवण चालू असताना, ह्या अशा गप्पा चालू असताना, त्यांचे जे मोटिव्हेशनल स्पीकर होते ना, त्यांनी मध्ये फेरफटका मारायचं ठरवलं आणि ते जेव्हा मध्ये फेरफटका मारत होते ना, त्यावेळेला त्यांच्या या लोकांच्या गप्पा कानावर पडल्या. मग त्यांनी काय ठरवलं, की हे सेशन आणखीन अर्धा तास पुढे एक्सटेंड करूया. जे संपलं होतं, ते यांच्या गप्पा ऐकून त्यांनी असं ठरवलं, की हे सेशन आपण आणखीन अर्धा तास एक्सटेंड करूया. म्हणून त्यांनी काय केलं, सगळी अनाउन्समेंट केली, की आपलं सेशन पुन्हा जेवल्यानंतर कंटिन्यू होणार आहे. सगळ्यांनी अटेंड करायचंय. ठीक आहे. तर सगळेजण जेवले वगैरे पुन्हा सेशन अटेंड केलं आणि जेव्हा पुन्हा सेशन सुरू झालं, तेव्हा ते स्पीकर म्हणाले, की आता तुम्हाला सगळ्यांना एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. हं. तर काय आहे ती ॲक्टिव्हिटी? सगळ्यांनी काय करायचंय, एका चिठ्ठीवरती स्वतःचं नाव लिहायचंय आणि स्वतःचे प्रॉब्लेम लिहून काढायचे. ठीक आहे. तर सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना पेन पेपर दिले गेले. सगळ्यांनी आपापले प्रॉब्लेम्स त्या पेपरवरती लिहिले आणि स्वतः किती दुःखी आहोत याचं जास्तीत जास्त प्रदर्शन कसं करता येईल ते त्या कागदावरती केलं. स्वतःचं दुःख जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न केला. ते कागद घडी घातले गेले आणि लकी ड्रॉ सारखं ते एका जारमध्ये जमा केले. मग ते स्पीकरनी काय सांगितलं, की आता हे सगळे कागद आपण जमा केलेले आहेत. आता काय करायचं, तुमच्यापैकी प्रत्येकाला असं वाटतंय, की मी एकटा दुःखी आहे, समोरचा माणूस सुखी आहे. राइट? तर आजपासून आपण काय करायचंय, आपलं आयुष्य एक्सचेंज करून बघायचंय. रेडी का? सगळेजण म्हणाले, "हो, रेडी." मग त्यांनी आणखीन एक अनाउन्समेंट केली. ते काय म्हणाले, की त्या कागदामध्ये तुम्हाला ज्या माणसाची चिठ्ठी येईल ना, त्या माणसाचं आयुष्य तुम्हाला मिळणार. ठीक आहे? जसंच्या तसं मिळणार. सगळ्यांना वाटलं, की "अरे वाह! छानच आहे. मला जर ह्याचं आयुष्य मिळालं तर छान, मला जर त्याचं आयुष्य मिळालं तर छान." सगळेजण मनात अशी कल्पना करायला लागले. पण तेवढ्याच स्पीकर म्हणाले, की "विसरू नका, त्यांचं आयुष्य तुम्हाला जे मिळणार आहे, त्यांच्या चांगल्या वाईट गोष्टींसकट मिळणार आहे." राइट? मग त्यांच्या आयुष्यात कदाचित तुम्हाला न दिसणारे असे कितीतरी प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रॉब्लेम सकट तुम्हाला ते आयुष्य स्वीकारावं लागेल. मग कदाचित तुम्हाला माहीत नसणारे असे कितीतरी असंख्य आणि भयंकर असे प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यात असतील, की जे त्यांनी आजपर्यंत तुम्हाला सांगितले नसतील किंवा तुम्हाला दाखवले नसतील, तर त्यासकट तुम्हाला त्यांचं आयुष्य स्वीकारावं लागेल. तुम्ही तयार का? मग सगळेजण संभ्रमात पडले, की आता काय करावं? म्हणजे आत्तापर्यंत त्यांना असं वाटत होतं, की समोरचा माणूस खूप-खूप सुखी आहे आणि जे काही दुःख देवाने द्यायचंय ते मलाच दिलंय एकट्याला. असं वाटणाऱ्या त्या माणसांच्या विचारामध्ये लगेच बदल झाला. ते थोडा वेळ थांबले. थांबून त्यांनी विचार केला, की अरे खरंच आहे यांचं म्हणणं. मी जर हो म्हणालो, तर त्या समोरच्या व्यक्तीचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते मला माहीत नसतील, ते माझ्याकडे येतील. राइट? आणि मग ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे? आपले प्रॉब्लेम आपल्याला माहीत असतात. त्याच्या खालचं जे काही रिझन आहे ते आपल्याला एक्झॅक्ट माहीत असतं. फक्त त्याच्यावर काम कसं करायचं हे आपल्याला माहीत नसतं. राइट? पण यातच जर समोरच्या माणसाचे प्रॉब्लेम्स आपण ओढावून घेतले, तर आपण कसं आयुष्य काढायचं? विचार करा, मग समोरच्या माणसाला काही शारीरिक व्याधी असेल, त्याला कुठले आणखीन काही प्रसंग त्याच्या आयुष्यात घडलेले असतील, कोणाची देणी बाकी असतील किंवा त्याचे नातेसंबंध काही खराब असतील किंवा काहीही असेल. मग ह्या सगळ्या निगेटिव्हिटी सकट तुम्ही जर त्या माणसाचं आयुष्य घ्यायला तयार असाल, तर सांगा. राइट? म्हणजे आपण काय करत असतो, आपण
दिवसात बघा तुम्ही स्वतःशी बोलताना किंवा सेल्फ टॉक करताना आपण कायम किंवा समोरच्या माणसाला आपण ज्यावेळेला बघतो ना, की फक्त आलिशान गाडी, आलिशान कंपनी, घर एवढंच आपल्याला दिसतं. पण आतमध्ये ते आलिशान आयुष्य उपभोगण्यासाठी त्या माणसाला चांगले नातेसंबंध आहेत का? त्या माणसाला शारीरिक समाधान आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही बघत. राइट? मग इट इज बेटर टू नॉट कंपेअर युअर लाईफ विथ एनीवन एल्स. राईट? आपण ज्या वेळेला आपलं स्वतःचं आयुष्य दुसऱ्याबरोबर कंपेअर करतो ना, त्यावेळेला स्वतःला डिग्रेड करत असतो. स्वतःची किंमत आपण स्वतःच शून्य करत असतो. स्वतःच्या नजरेत ज्या वेळेला आपण स्वतःच शून्य होऊन जातो, त्यावेळेला दुनिया आपोआप आपल्याला शून्यच समजायला लागते. येतंय लक्षात? ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतः उच्च असाल ना, त्यावेळेला ऑटोमॅटिक सगळेजण तुम्हाला रिस्पेक्ट देणार आहेत. राईट? मग काय करायचंय आजपासून आपल्याला? आपल्याला आपलं आत्मचिंतन करायचंय. आपण परमेश्वराने दिलेलं इतकं सुंदर आयुष्य आहे, त्याचा मनापासून उपभोग घ्यायचा आहे. स्वतःवर प्रेम करायचं आहे. राईट? आपण सगळ्यांवर प्रेम करतो, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो, पण स्वतःच्या शरीराची हौस-मौज करायला विसरतो, स्वतःचे लाड पुरवायला विसरून जातो आणि हे जे कुठेतरी मूळ पाया ज्या सगळ्याचं जे आपलं शरीर आहे ना, त्यालाच आपण कुठेतरी दुर्लक्षित ठेवून दिलेलं असतं आणि मग शरीराच्या कुरबोडी चालू होतात. मग आपलं एक-एक दुखणंही वर डोकं काढायला लागतं. मग मानसिक त्रास व्हायला लागतात. मग कुठेतरी फ्रस्ट्रेशन यायला लागतं. राईट? आणि मग ते फ्रस्ट्रेशन आजूबाजूच्या लोकांवरती निघायला लागतं. मग पुन्हा नातेसंबंध खराब व्हायला लागतात. हे सगळं असंच चालू राहतं. म्हणून काय करायचंय, सगळ्यात आधी स्वतःच्या शरीरावर लक्ष द्यायचंय, जे या सगळ्याचा पाया आहे. परमेश्वराने इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे आणि ते 84 लक्ष योनी फिरून आल्यावर आपल्याला मिळालंय. राईट? मग इतके इतके आयुष्य आपण जगून आलोय, किती जगून आलोय आपल्याला माहित नाही. त्याच्यानंतर आपल्याला इतका छान मनुष्य जन्म मिळालाय, तर तो वाया का घालवायचा? राईट? पटतंय का माझं म्हणणं? ओके. येस, येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. कसं आहे, आपण जे काही कर्म करतो, त्या कर्मांनी किंवा आपल्या विचारांनीच आपलं आयुष्य आपल्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे इथून पुढे जे काही विचार आपण करणार ना, त्या विचारांवर लक्ष ठेवायचं आहे. आपलं जे सेल्फ टॉक आपण करतो ना, ते सेल्फ टॉक आपलं सगळ्यात महत्त्वाचं असा घटक आहे, की जे आपलं आयुष्य घडवत असतं. आपलं मन आहे ना, ते आपल्या दुश्मनापेक्षा सुद्धा खूप विचार विचित्र करत असतं, की जे समोरचा माणूस सुद्धा करणार नाही. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ना, तसं आहे. आपल्या मनात इतके निगेटिव्ह विचार येतात आणि ते स्वतःबद्दल सुद्धा असतात. राईट? त्यामुळे आजपासून काय करायचं आहे, ही पौर्णिमा आहे ना, ही आपल्यासाठी खूप छान योग घेऊन आली आहे असं समजायचंय आणि इथून मागचं सगळं विसरून आपली पाठी कोरी करायची आणि इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. ठीक आहे? आपल्या मनामध्ये जे काही राग, रुसवे-फुगवे जे काही असेल ना, जे काही द्वेष, मत्सर या सगळ्या भावना असतील ना, ते काढून टाकायचे आणि इथून पुढचं आयुष्य येणारं खूप सुंदर आहे, हे स्वतःच्या मनात कुठेतरी ठरवायचंय आणि त्या आयुष्याला वेलकम करायचं आहे. ओके. आपल्या मनामध्ये आपले शारीरिक जशी आपण काळजी घेतो ना आपल्या शरीराची, शारीरिक फिटनेससाठी आपण जिमला जातो, योगा करतो, वर्कआउट करतो, जे काही शक्य असेल ते करतो. तसंच आपल्या मनाचा सुद्धा कुठेतरी व्यायाम होणं आवश्यक आहे. कुठेतरी त्याला सुद्धा रिलॅक्सेशनची गरज आहे, हा विचार करायचा आहे. कारण शरीर फिट असेल ना, तर तुमचं मन फिट राहतं. मन फिट असेल ना, तर ऑटोमॅटिक तुमच्या आसपासच्या परिस्थितीवर त्याचा परिणाम होतो. येतं लक्षात? कारण मानसिक शांतता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्यावेळेला तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत असाल ना, त्याच वेळेला तुमची जी काही स्वप्न आहेत, ध्येय आहेत, त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. येतं लक्षात? म्हणजे आपण फक्त शारीरिक फिटनेसच्या दृष्टीने विचार करतो, तो फिटनेसचा दृष्टिकोन आता कुठेतरी मानसिक शांततेकडे पण वळवायचा आहे. आपल्या मनाला पण कुठेतरी एक्सरसाइजची गरज आहे, हे कुठेतरी बघायचं आहे, विचार करायचा आहे आणि त्या मनाला पण एक्सरसाइज द्यायची आहे आजपासून. डन? कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन तुम्ही करू शकता, शांत बसू शकता, एकांतात बसू शकता. स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर करण्याची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमची स्वतःची आहे. दुसरं कुणीही त्यात काहीही करू शकत नाही. येतं लक्षात? म्हणून स्वतःच्या शारीरिक आरोग्याबरोबर आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य हे काल कुणाचे तरी दुसऱ्याचे होते, ते आज तुमचे झालेत. उद्या तुम्ही या पृथ्वीवर नसलात तरी सुद्धा ती कर्तव्य, जबाबदाऱ्या तुमच्या वाचून अडून राहणार नाहीयेत. जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता राहील कार्य काय. राइट? ज्यावेळेला तुम्ही जाल ना, त्यावेळेला
म्हणजे असं प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. ज्यावेळेला आपण स्वतः जातो, त्याच्यानंतर माणसं 4-5 तासांनी पुन्हा जेवायला बसतात आणि सगळं ठीक आहे. थोडे दिवस भावनिकदृष्ट्या गुंतलेले असतात, त्यांना त्रास होतो. पण कुणाचंही रुटीन थांबत नाही, कुणाचंही दैनंदिन आयुष्य थांबत नाही. आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या हे कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. पण आपलं हे शरीर जे आहे ना, जे आपल्याला इतकं छान शरीर परमेश्वराने दिलंय, त्या शरीराची जोपासना करा. ओके. हा जन्म आपल्याला जो मिळालाय ना, तो काहीतरी हेतूनी मिळाला आहे. त्यामुळे हा जन्म पुरेपूर उपभोगायचा आहे. मग आपल्याला कुठेही शरीरामध्ये कुरघोडी नकोय. चांगलं आरोग्य असं हवंय, चांगली मानसिक शांतता हवी आहे आणि खूप सकारात्मक आयुष्य हवंय, जे आपल्याला आपल्या कुटुंबियांबरोबर आनंदाने जगता यावं. राइट? म्हणून कुठेतरी आपले विचार आता आपल्याला बदलायचे आहेत. आपल्या मानसिक शांततेकडे लक्ष द्यायचं आहे आणि कसं आहे माहितीये का, राग हे येणं नॉर्मल आहे. स्वाभाविक आहे. मनुष्य स्वभाव आहे राग येणं. पण तो राग आल्यानंतर तो किती काळ धरून ठेवायचा हे आपल्या हातात आहे. मी म्हणत नाही की राग येणं स्वाभाविक नाहीये किंवा राग येणारच नाही. राग येणार आहे, पण तो राग आल्यानंतर तुम्ही स्वतःच्या शरीरावर आणि मनावरती परिणाम करून घेताय. त्या रागाचे जे व्हायब्रेशन्स आहेत ना, ते तुमच्या शरीरामध्ये केमिकल रिएक्शन करतात आणि त्याचा तुमच्या शरीरावर काहीतरी इफेक्ट होत असतो. राग आल्यावरती सगळ्यात भयंकर असं कॉर्टिझॉल केमिकल आपल्या शरीरामध्ये सिक्रीट व्हायला सुरुवात होते आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर, मनावर व्हायला सुरुवात होते. बघा तुम्ही ज्यावेळेला राग येतो, त्यावेळेला काय होतं? आपलं ब्लड प्रेशर हाय होतं. प्रचंड संताप होतो आपल्याला, व्हायब्रेशन जाणवतं. राइट? आणि मग काय करू आणि काय नको? आपण सद्सद्विवेक बुद्धी सुद्धा हरवून बसतो आणि मग हे रागाचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली, की मग ऑटोमॅटिक न मागता येणारे आजार यायला सुरुवात होतात. ब्लड प्रेशर झालं, डायबिटीज झालं, राइट? हे सगळे असे सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत ना, ते यायला सुरुवात होते आणि आजकाल नवीन आता आलेला आजार म्हणजे डिप्रेशन. राइट? मग या सगळ्यावरती आपल्याला जर मात करायची आहे ना, तर आपल्याला कुठेतरी स्वतःच्या मनावर काम करायला सुरुवात करायची आहे. आपल्या मनाला मानसिक शांतता द्यायची आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आणि फक्त आपली आहे. म्हणून आजपासून आपण सगळ्यांनी ठरवायचंय, की निदान स्वतःसाठी दिवसातले 10 मिनिटं काढायचे आहेत आणि तो वेळ फक्त आणि फक्त स्वतःला द्यायचा आहे. डन एव्हरीवन? मग काहीही असेल त्यात तुम्ही मेडिटेशन करा, स्वतःची मानसिक शांतता जोपासा, तुम्हाला जे काही आवडतं ते करा, तुमचे छंद जोपासा. मग ते करताना हा विचार नाही करायचा की लोक काय म्हणतील? राइट? ज्यावेळेला लोक म्हणजे कोण? आपणच. दुसऱ्याच्या आयुष्यात काहीतरी घडत असतं त्यावेळेला आपणही कमेंट करत असतो. तसंच आपल्याही आयुष्यात काहीतरी घडतं त्यावेळेला बाकीचे लोक कमेंट करत असतात. त्यामुळे ते इथून ऐकायचं आणि इथून सोडून द्यायचं असतं. ते जर आपण धरून ठेवलं ना, तर ते आपल्या मनामध्ये साठत राहतं, साठत राहतं आणि मग त्या विचारांचा पगडा इतका घट्ट होऊन जातो, की आपल्या डोक्यामध्ये कुठल्याही पॉझिटिव्ह गोष्टीला जागा उरत नाही. राइट? आणि आपल्या मनात जोपर्यंत पॉझिटिव्ह गोष्टीला जागा उरत नाही ना, तोपर्यंत आपण पॉझिटिव्हिटीला येऊ शकत नाही. आपण म्हणतो, कित्येक जण असं म्हणतात, की मी मेडिटेशन खूप दिवसांपासून करतोय, पण काही उपयोगच होत नाही. मी खूप करून बघितले, खूप प्रोग्राम अटेंड करून बघितले, सगळं करून बघितलं, पण त्या मेडिटेशनचा माझ्यावरती काही इम्पॅक्टच होत नाहीये. 2 दिवस छान-छान वाटतं, तिसऱ्या दिवशी पुन्हा मी जैसे थे. का होतं असं? हं. कधी विचार केलाय का असं का होतं? बघा तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करून बघा. 2 दिवस तुम्ही मोटिव्हेशनल व्हिडिओ बघून बघा. बघा तुम्हाला 3-4 दिवस छान वाटेल, त्याचा इम्पॅक्ट राहील. पण पुन्हा चौथ्या दिवशी तुम्ही झिरोला याल, निगेटिव्हिटीला याल आणि मग असं वाटायला सुरुवात होतं, आणखीन निगेटिव्हिटीला जायला होतं, की अरे, हा सगळ्यांचा माझ्यावरती काही परिणामच होत नाहीये. म्हणजे खरंच माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का? की माझंच आयुष्य खराब आहे? हे सगळे विचार यायला लागतात. राइट? काय होतं माहितीये का? आपल्याला कळत असतं, की ही निगेटिव्हिटी आहे, आपण यात नाही राहायला पाहिजे. पण त्यातून बाहेर कसं निघायचं हा मार्गच कुठे सापडत नसतो. राइट? तर तो मार्ग आपल्याला शोधायचा आहे. आपल्या स्वतःच्या निगेटिव्हिटीमधून बाहेर निघण्याचा मार्ग एकमेव आहे, स्वतःच्या मनावर काम करायचंय. मानसिक शांततेसाठी काम करायचंय. आणि त्यासाठी फक्त आणि फक्त मेडिटेशन हा एकमेव रामबाण उपाय आहे. मग ते मेडिटेशन कुठलेही असू देत, गाईडेड मेडिटेशन असू देत किंवा तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीचं गाणं ऐका, शांत बसा, आत्मचिंतन करा. कुठलंही मेडिटेशन तुम्ही करू शकता. फक्त स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा. काय आहे, जोपर्यंत ती तुमच्या मनातली निगेटिव्हिटी आधीची मधुरिमा मॅडम म्हणतात, "माझा सेम हेच प्रॉब्लेम होतो आहे." येस मॅम. बऱ्याच जणांच्या बाबतीत हाच प्रॉब्लेम होतोय. काय होतं, आपली जी निगेटिव्हिटी आहे ना, ती आपल्या डोक्यात तशीच आहे. आपल्यात हजारो आठवणी आहेत, की याचा राग येतोय, त्याचा राग येतोय, याच्याबद्दल द्वेष आहे, त्याचा पश्चाताप होतोय, कुठलं तरी दुःख आहे, कुणाची तरी असूया वाटते, हे सगळं-सगळं आपल्या डोक्यामध्ये आहे.
आणि त्याच्यात आपण पॉझिटिव्हिटी चढवतोय, सांगा बरं ती टिकेल का? त्याच निगेटिव्हिटीवरती आपण मुलामा चढवला, सोन्याच्या एखाद्या दागिन्यासारखा, जर चांदीच्या दागिन्यावर आपण मुलामा चढवला, तो किती दिवस राहणार आहे? शेवटी मुलामाच आहे तो, राइट? मग हे सगळं म्हणजे विनाकारणच्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं विनाकारणचं जे क्लटर आहे ना, ते आपण डोक्यामध्ये साठवून ठेवण्याच्या ऐवजी क्लीन करून टाका आणि मग पॉझिटिव्हिटी गेन करायला सुरुवात करा आणि मग बघा, चॅलेंज आहे तुम्हाला, त्यानंतर येणारी जी पॉझिटिव्हिटी आहे ना, ती चिरकाल टिकणारी असणार आहे. आणि मग तुम्ही मला स्वतःहून सांगाल, की खरंच तुम्ही म्हणालात ते खरं आहे. कारण याच्या आधी आम्ही 1000 सेशन अटेंड केले, पण जो हवा तो इफेक्टच नाही मिळाला. कारण हे सांगायलाच कुणी मिळालं नाही, की ती निगेटिव्हिटी कशी काढायची. राइट? ती निगेटिव्हिटी जोपर्यंत तुमच्यामध्ये आहे, तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्हिटी कितीही गेन करा, काहीही उपयोग होणार नाही. म्हणून मान्य आहे दुसऱ्याला माफ करणं, दुसऱ्याचा राग करणं, कमी करणं हे सोपं नाही, पण अवघड पण नाहीये. कुठलीच गोष्ट अवघड नाहीये. सरावाने तुम्ही इझिली करू शकता आणि मग स्वतःमध्ये होणारे बदल अनुभवू शकता. माझे कितीतरी स्टुडंट्स आहेत ज्यांना हा स्वतःला एक्सपिरियन्स आलेला आहे. राइट? आणि त्या रागाने, द्वेषाने काय होतंय, तुमच्या शरीरावर परिणाम होतोय. तुम्हाला ॲसिडिटी होतेय, पित्त होतंय, डोकं दुखतंय, तुम्हाला व्हॉमिटिंग सारखं होतंय, तुम्हाला डायबिटीज होतोय, तुम्हाला डिप्रेशन येतंय, ब्लड प्रेशर वाढतंय. किती आजार आहेत. कशामुळे? फक्त आणि फक्त निगेटिव्हिटी. मग तुम्ही निगेटिव्ह आहे, तुमचा ऑरा निगेटिव्ह आहे आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या एक्स्पेक्टेशन्स मात्र सगळ्या पॉझिटिव्हिटीच्या आहेत. आपल्याला पैसा हवाय, आपल्याला सुख समाधान हवंय, आपल्याला चांगलं आरोग्य हवंय, आपल्याला चांगलं करिअर हवंय, आपल्याला चांगले रिलेशनशिप हवेत. ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? हायर व्हायब्रेशनला आहेत. तुम्ही स्वतः कुठे आहे? इथे लोअर व्हायब्रेशनला आहेत. कसं मॅच होणार आहे? राइट? म्हणून आपली ही निगेटिव्हिटी आहे ना, ती काढून टाकायची आहे. ती जेव्हा निघून जाईल, त्याच्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक स्वतःला हायर व्हायब्रेशनला नेता येईल आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. अवघड काहीच नाही, अशक्य काहीच नाही. राइट? ॲग्री विथ मी? तुम्ही ॲग्री आहात का? येस, येस, येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला जास्त वेळ घेत नाही मी तुमचा. आता आपण मेडिटेशन करूयात. एक पौर्णिमेचं छानसं मेडिटेशन करायचं आहे. या मेडिटेशननी काय होणार आहे, आपला ऑरा क्लिन्झिंगची प्रोसेस होणार आहे. आपली 7 चक्र जी आहेत ती बॅलन्स होणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काही आपले व्हायब्रेशन्स आहेत ते खूप खूप छान आणि पॉझिटिव्ह झाल्यासारखं जाणवणार आहे. आपली जी निगेटिव्हिटी आहे ना, ती ऑलमोस्ट कमी झाल्यासारखी, मन हलकं झाल्यासारखं तुम्हाला जाणवेल आणि मग स्वतःला एका मेडिटेशननी जो काही फरक जाणवेल ना, त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता, की तुम्ही जर ही गोष्ट रोज केली तर तुम्हाला त्याचा किती चांगला इफेक्ट मिळणार आहे. राइट? तर मेडिटेशनला बसताना तुम्ही एखादी उदबत्ती लावा किंवा कापूर जसं डिफ्युजरमध्ये टाकतो तसा कापूर टाका, ज्याचा सुगंध येत राहील. ठीक आहे? साधी उदबत्ती लावली तरी चालेल आणि पाणी प्या आणि मग जागेवरती बसा, जसं इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या त्याप्रमाणे. मी म्युझिक प्ले करते. डन एव्हरीवन? रेडी सगळे? ओके, रेडी. आवाज येतोय सगळ्यांना? ओके. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. तुम्ही जमिनीवर आसन घेऊन बसू शकता, मांडी घालून बसू शकता किंवा खुर्चीवर सुद्धा बसू शकता.
खुर्चीवर बसले असाल तर तुमचे तळपाय जमिनीला टेकलेले हवेत. पाठीचा कणा ताठ हवा. डोळे बंद ठेवायचे आहेत. दोन्ही तळहात आकाशाच्या दिशेने करून तुमच्या मांडीवर ठेवायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचंय. संपूर्ण शरीर पूर्णपणे रिलॅक्स करायचं आहे. कम्प्लिटली रिलॅक्स. डोक्यात विचार येत असतील तर येऊ द्या. ते येतील आणि निघून जातील. त्या विचारांकडे एक तिसरी व्यक्ती म्हणून बघायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त या ध्वनीवर एकरूप करायचं आहे. कम्प्लिटली रिलॅक्स. तुमचे तळपाय रिलॅक्स करायचे आहेत. पायाचे घोटे रिलॅक्स करायचे आहेत. पायाच्या पोटऱ्या रिलॅक्स करायच्या आहेत. गुडघे रिलॅक्स करायचे आहेत. तुमच्या मांड्या रिलॅक्स करायच्या आहेत. कंबर रिलॅक्स करायची आहे. पाठ रिलॅक्स करायची आहे. दोन्ही खांदे रिलॅक्स करायचे आहेत. मान रिलॅक्स करायची आहे. चेहऱ्यावरचे सर्व स्नायू शिथिल करायचे आहेत. कम्प्लिटली रिलॅक्स. कपाळावर कोणत्याही आठ्या नको आहेत. कम्प्लिटली रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. बघा, तुमच्या शरीरात आता फक्त येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास एवढीच जाणीव तुम्हाला होतीये. तुमचा प्रत्येक येणारा श्वास तुम्हाला आसपासच्या वातावरणातील सकारात्मक ऊर्जा देत आहे आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास तुमच्यातली जे काही दुःख, राग, द्वेष, चिंता, भीती, अपयशाची भावना, नकारात्मक गोष्टी सगळं बाहेर काढून टाकत आहे. तुमच्या येणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुम्हाला फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. बघा, संपूर्ण शरीर आता पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे. कम्प्लिटली रिलॅक्स. शरीरात कुठेही कसलाही ताण नाहीये. कुठेही कसलाही थकवा नाहीये. संपूर्ण शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे. शिथिल झालेलं आहे. अगदी पिसासारखं हलकं जाणवत आहे. कम्प्लिटली रिलॅक्स. बघा, आता तुमचे सगळे लक्ष तुम्ही ज्या आसनावर बसले आहात तिथे घेऊन जायचंय. आपल्या बंद डोळ्यांनी हा अनुभव घ्यायचा आहे की तुम्ही पृथ्वी मातेशी जोडले गेलेले आहात. तुमचं संपूर्ण वजन या पृथ्वी मातेने पेललेलं आहे. तुमचं संपूर्ण शरीर पूर्णपणे हलकं आणि रिलॅक्स झालेलं आहे. आता तुमची मान थोडी वर घ्या आणि तुमच्यावर असणाऱ्या असीमित अशा आकाशाकडे तुमचे लक्ष घ्या. बघा, पौर्णिमेचा चंद्र किती सुंदर दिसत आहे.
या पौर्णिमेच्या चंद्राकडून तुम्हाला शीतल, शांत अशी एनर्जी मिळत आहे, सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. आजच्या दिवशी हा चंद्र तुमच्यावरती अमृत वर्षाव करत आहे. बघा, साक्षात देवी लक्ष्मी आकाशातून आज धरतीवर येणार आहे. हा अमृत वर्षाव जो आपल्याकडे होतो आहे, तो अमृत वर्षाव किती छान आहे, त्याचा अनुभव घ्या. ह्या चंद्राकडून निघालेले हे सुंदर, शुभ्र, पांढरे, स्वच्छ असे हे चंद्राचे किरण तुमच्या माथ्यावर, तुमच्या टाळूवर पडत आहेत. ते तुम्हाला जाणवत आहेत. बघा, हे चंद्रकिरण किती शीतल आणि थंड आहेत, त्याचा अनुभव तुम्ही घ्या. हळूहळू ह्या चंद्राचे हे प्रकाश, हे अमृताचे किरण तुमच्या टाळूमधून, तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या आज्ञा चक्राकडे येत आहेत. तुमच्या माथ्यावर, तुमच्या दोनही डोळ्यांच्या मध्ये स्थित असणारे तुमचे आज्ञा चक्र, त्याच्यावर हे किरण पडत आहेत. तिथेही तुम्हाला थंड आणि शीतलता जाणवत आहे. बघा, आता हे चंद्राचे किरण तुमच्या गळ्याच्या मधोमध असणाऱ्या तुमच्या विशुद्ध चक्राकडे जात आहेत. तुमचा संबंध चेहरा, तुमचे मस्तक, तुमचे खांदे, तुमचा गळा संपूर्णपणे ह्या चंद्राच्या प्रकाशाने न्हावून निघाला आहे. आता या विशुद्ध चक्राकडून हे चंद्राचे किरण तुमच्या हृदय चक्राकडे निघत आहेत. म्हणजे तुमच्या छातीच्या मधोमध असणारे तुमचे हृदय चक्र, त्या हृदय चक्रापर्यंत हे शीतल, थंड आणि अमृत वर्षाव करणारे किरण पोचले आहेत. बघा, तुमची संपूर्ण छाती या चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाली आहे. किती शांत, शीतल वाटत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या दोन्ही हातांपर्यंत, हाताचे कोपर, तळहात, तळहाताची बोट संपूर्णपणे हातांमध्ये पोचली आहे. आता ही ऊर्जा तुमच्या हृदय चक्राकडून तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचली आहे. तुमच्या नाभीच्या आणि छातीच्या मध्ये असणारं तुमचं मणिपूर चक्र या ऊर्जेने न्हावून निघालेलं आहे. बघा, ही चंद्राची शीतल ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये आता तुमच्या पोटापर्यंत गेली आहे. तिथून ही ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचली आहे. तुमच्या नाभीच्या 4 बोट खाली असणारे तुमचे स्वादिष्ठान चक्र या ऊर्जेने उजळून निघालेले आहे. चंद्राची शीतलता या चक्राजवळ तुम्हाला जाणवत आहे. बघा, तुमचे संपूर्ण शरीर कमरेपर्यंत अगदी प्रकाशमान झाले आहे. चंद्राचा जो काही शीतल, थंड, अमृत वर्षाव करणारा प्रकाश आहे, तो तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या कमरेपर्यंत पोचला आहे. तिथून तो आता तुमच्या मूलाधार चक्राकडे गेला आहे. तुमच्या पाठीच्या कण्याच्या सगळ्यात शेवटी असणारे तुमचे मूलाधार चक्र आता ह्या ऊर्जेने न्हावून निघाले आहे. मूलाधार चक्रामधून ही ऊर्जा तुमच्या दोनही पायांमध्ये, तुमच्या पायाच्या घोट्यामध्ये, पायाच्या तळव्यामध्ये,
तुमच्या पायाच्या बोटांपर्यंत पोहोचली आहे. बघा, तुमचे संपूर्ण शरीर आता ह्या चंद्राच्या प्रकाशाने प्रकाशमान झाले आहे. तुमच्या शरीरात एक वेगळेच चैतन्य सामावले आहे. कुठेही कसलाही ताण नाही, कुठेही कसलाही थकवा नाही, शीण नाही. फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आणि चंद्राचा प्रकाश तुम्हाला जाणवत आहे. संपूर्ण शरीर शांत, शीतल झाले आहे. खूप सकारात्मक वाटत आहे. खूप चैतन्य संचारले आहे. तुमच्या शरीराच्या आसपास तुम्हाला सगळीकडे ही चंद्राच्या प्रकाशाची ऊर्जा जाणवत आहे. एका वेगळ्याच वातावरणात तुम्ही स्वतःला जाणवत आहात, अनुभवत आहात. बघा, आसपास किती सकारात्मक ऊर्जा आहे. या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. आता मागच्या 1 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे काही बरे वाईट प्रसंग घडले आहेत ते आठवण्याचा प्रयत्न करायचा. मागच्या कोजागिरी पौर्णिमेपासून आजपर्यंत आपल्या आयुष्यात अनेक बरे वाईट प्रसंग घडलेले आहेत. जे काही चांगले प्रसंग घडले आहेत ते आठवण्याचा प्रयत्न करा. काय भावना उत्पन्न होत आहेत तुमच्या मनात? छान वाटत आहे, सकारात्मक वाटत आहे, खूप आनंद होत आहे. बघा, त्याचबरोबर जे काही वाईट प्रसंग घडले असतील ते आठवण्याचा प्रयत्न करा. काय भावना उत्पन्न होत आहेत तुमच्या मनात? राग येतोय, दुःख होतंय, चिडचिड होतीये, त्रास होतोय, सहन होत नाहीये, खूप दुःख होतंय. प्रचंड बदल्याची भावना मनात येते, पश्चातापाची भावना मनात येते. नको नको वाटतंय. काय होतंय? बघा, या सगळ्या वाईट प्रसंगांमध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही त्या प्रसंगांचा सामना केलात. तुम्ही त्या प्रसंगांना धीराने तोंड दिले. तुम्ही त्या प्रसंगामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या बाजूने तुम्हाला शक्य असणारे सगळे प्रयत्न तुम्ही केले आहेत. जे झालं ते सोडून द्यायचं आहे. स्वतःला एक शाबासकी द्यायची आहे की प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपण स्वतःला खरं उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःला भक्कमपणे प्रत्येक परिस्थितीमध्ये सामना करायला शिकवलं आहे. स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे. दोन्ही हात आपल्या खांद्यांवर ठेवायचे आहेत आणि आपल्या स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे. जशी आपण समोरच्याला मारतो तशी घट्ट मिठी स्वतःच्या शरीराला घ्या आणि सांगा स्वतःला की येस, तू खूप छान आहेस, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. प्रत्येक वाईट प्रसंगामध्ये तू खचून न जाता त्या प्रसंगांना धीराने तोंड देण्याचा प्रयत्न केलायस. तुझ्यामध्ये असणारा आत्मविश्वास तू सार्थ ठरवलायस.
आजपर्यंत मी तुला स्वतःला खूप कमी लेखत होते, पण आज मला याची जाणीव होतीये. मागच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यावरती खरंच असं वाटतंय की खरंच तू या सगळ्या प्रसंगांना खूप धीराने तोंड दिलंयस. सगळ्या प्रसंगामध्ये भक्कमपणे उभी राहिलीयस किंवा उभा राहिलायस. स्वतःला पुरेपूर ती जबाबदारी पेलून धरण्यासाठी तयार केलंय, सक्षम केलंय. स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला न्याय देण्यासाठी तू पुरेपूर प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मला तुझा खूप खूप अभिमान वाटतोय. स्वतःचं कौतुक करा. स्वतःच्या शरीराला सांगा, आजपर्यंत तू मला जशी भक्कमपणे साथ दिली आहेस, खंबीरपणे साथ दिली आहेस, तशीच साथ मला यापुढे सुद्धा दे. तू आजपर्यंत माझ्यासाठी अनेक गोष्टी केल्यास, त्यासाठी तुझे मनापासून धन्यवाद. बघा, तुमच्या स्वतःच्या नजरेत तुमची स्वतःची किंमत किती वाढली आहे. तुम्ही स्वतःला किती नशीबवान समजत आहात. तुमचा आत्मविश्वास किती वाढला आहे. ही भावना किती छान वाटत आहे. आपल्यामधले सगळे सगळे नकारात्मक विचार कुठच्या कुठे निघून गेले आहेत. बघा, इथून पुढे सुद्धा हे सगळे सगळे नकारात्मक विचार आपल्याला काढून टाकायचे आहेत. यापुढे येणारं आपलं आयुष्य हे आपल्यासाठी चांगली सुवर्ण संधी घेऊन येणारं असणार आहे. पुढे येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला तयार करा. आपल्या मानसिकतेमध्ये आता आपल्याला सकारात्मकता आणायची आहे. ज्या काही वाईट गोष्टी, दुःख, चिंता, भीती, कटू अनुभव जे काही असेल ते आपल्याला आज सोडून द्यायचं आहे. सगळं आपल्याला आपल्यातून काढून टाकायचं आहे. लेट गो करायचं आहे. आणि आपलं मन पुढच्या येणाऱ्या आपल्या सकारात्मक आणि उज्ज्वल भविष्यासाठी रिकामं करायचं आहे. बघा, त्या चंद्रप्रकाशाची ऊर्जा आता तुमच्यामधून उत्सर्जित होत आहे. तुमच्या संपूर्ण शरीरात भरून राहिलेली सकारात्मकतेची ऊर्जा, विपुलतेची ऊर्जा आता तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे. चारही दिशांना उत्सर्जित होत आहे. बघा, आता सगळीकडे तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेम दिसत आहे, विपुलता दिसत आहे. तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहेत. तुम्ही आता स्वतःला तयार करा. ही विपुलतेची ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये भरून घ्यायची आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपल्या बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर आपल्यातली सगळी उरलेली नकारात्मकता बाहेर काढून टाकायची आहे. थोडा वेळ अजून या विपुलतेच्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. संपूर्ण शरीरात पसरलेल्या चैतन्याचा अनुभव घ्यायचा आहे. आता आपले दोनही तळहात एकमेकांवर घर्षण करायचे आहेत. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, उष्णता आपल्या चेहऱ्यावर, आपल्या डोळ्यांवर फिरवायची आहे आणि अलगद स्मितहास्य करत आपले डोळे उघडायचे आहेत.
Done, everyone? Very good. Done. Very good. Very nice. So, सगळेजण रेडी? खूप खूप पॉझिटिव्ह झालेत आता, राईट? आता आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक चॅलेंजसाठी आपण सगळेजण रेडी आहोत, राईट? शो मी युअर थम्स एव्हरीवन. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तुमचं नेहमीचं मेडिटेशनचं सेशन एकदम उत्साहाने भरून असतं, त्याच्यामुळे अजून नवीन उत्साह येतो आम्हाला पण. ओके, थँक्यू सो मच रुपाली मॅम. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ओके, आजही डोळ्यात पाणी आलंय. ओके, व्हेरी गुड. तुमची निगेटिव्हिटी कमी होतीये. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. बाकी बाकीच्यांचं पण पाणी येतंय, कोणी बोलवत नाही. पार्लर जॉब असल्यामुळे फील नाही केलं, पण इयरफोनने ऐकलं, पण छान वाटलं. ओके, नो इश्यू मधुरमा मॅम. थँक्यू सो मच फॉर युअर रिस्पॉन्स. बाकी कोणाला काही शेअर करायचंय, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. खूप छान सत्यम सर म्हणतायत. थँक्यू सो मच सर. ओके, नो इश्यूज. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. जर काही डाऊट असेल तर विचारू शकता या सेशन बद्दल. आणि असंच आपलं जे आता पौर्णिमेचं मेडिटेशन झालं आहे, तसंच या आधी सुद्धा एक झालेलं आहे, ते मी युट्यूब चॅनलवरती अपलोड केलं आहे. तुम्ही सगळेजण बघू शकता. शिवाय आपलं दसऱ्याला सुद्धा एक मेडिटेशन झालं होतं, जे सुद्धा ओपन फॉर ऑल होतं. तेही मेडिटेशन युट्यूबवरती टाकलेलं आहे, तेही तुम्ही बघू शकता. ओके, आणि जर आवडलं असेल तर युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून पुढे येणारे जे जे काही नवीन व्हिडिओज असतील ते तुम्हाला बघायला मिळतील आणि अपग्रेडेड राहाल. ओके, पण आजपासून तुम्ही सगळ्यांनी प्रॉमिस केलं आहे, तुम्ही सगळेजण स्वतःसाठी वेळ काढणार आहात. निदान दिवसातले 10 मिनिटं स्वतःसाठी काढायचे आहेत. जर वेळ मिळत नसेल तर सकाळी 10 मिनिटं लवकर उठायला सुरुवात करा. ती 10 मिनिटं स्वतःसाठी ठेवायची आहेत, फक्त आणि फक्त स्वतःसाठी, राईट? हीच मेडिटेशन लिंक आज शेअर केली होती का? नाही मॅम, आज मी लिंक शेअरच केली नाहीये मेडिटेशनची. मी आज मेडिटेशनसाठी प्रिपरेशन काय करायचं होतं त्याची लिंक शेअर केली होती. ओके, हरकत नाही. या मेडिटेशनची लिंक मी आधीचं जे होतं त्याची लिंक मी ग्रुपवरती पुन्हा पोस्ट करते. हवं तर दसऱ्याचं पण मेडिटेशन जे झालं त्याचीही लिंक पोस्ट करते. तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता, त्यातही सुंदर मेडिटेशन आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून सेशन जॉईन केलं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. ओके, तुम्ही वेळात वेळ काढून आमचं मेडिटेशन घेतलं त्यासाठी आम्ही आभार मानायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच मॅम. मॅम तुमचे आभारी. ओके, थँक्यू मॅम. सत्यम सर म्हणतात थँक्यू सो मच सर. अशीच तुमची साथ राहू द्या. येस सर. मेडिटेशन घेतल्यापासून स्वतःसाठी वेळ काढतोच आहे. ओके, व्हेरी गुड. झालेला आहे. आणि तुमचा आवाज ब्रेक होतोय. थँक्यू कांचन मॅम म्हणतात. थँक्यू सो मच मॅम. हा येतोय आता? हो येतोय. हा, मी असं म्हणत होतो, मेडिटेशन आपलं चालू असल्यापासून माझ्यामध्ये खूप छान बदल झालेला आहे. आणि ज्या काही अचिव्हमेंट मला करायच्या आहेत त्या मी आता हळूहळू करतोच आहे. त्याचे पोस्ट पण मी तुम्हाला पाठवत राहीन. येस सर, त्याबद्दल तुमचे खूप
मनापासून कौतुक आहे, कारण तुम्ही ती त्या दिवशी पोस्ट शेअर केली. स्मिता मॅडमनी पण पोस्ट शेअर केली. तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अबंडन्ससाठी स्वतःला तयार केलेलं आहे आणि ते क्षण तुमच्या आयुष्यात आता येत आहेत. त्याबद्दल खूप खूप छान वाटत आहे आणि तुमचे मनापासून अभिनंदन. योगशालातर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि तुम्हाला पण तुमचे पण खूप खूप अभिनंदन. ओके, थँक्यू सो मच. ओके, आता मी हे सेशन इथेच संपवते आहे. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून सेशन जॉईन केलं त्याच्यासाठी अगदी मनापासून आभार, धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच योगशाला बरोबर राहू देत. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना, वेलविशेस आमच्या बरोबर कायम राहू देत, हीच सदिच्छा. थँक्यू सो मच. नमस्ते, बाय बाय, टेक केअर.